जुनी म्हातारी माणसं 80-90 वर्ष का जगली महाराज? याला 3च कारण: काळ्या आईची सेवा, गोठ्यातल्या गायीची सेवा आणि दारातल्या पाहुण्याची सेवा. बस, यांच्या दारातून पाहुणा कधी उपाशी जाणार नाही, भिकारी कधी परत जाणार नाही, आणि यांच्या दारात गाय कधी तरफाडून. ही माणसं निरोगी जुनी माणसं का जगले? काळ्या आईची सेवा. ते बाकी काय असं पाहुण्याच्या लग्नाला जाता येईल, पेरल्याशिवाय नाही. हा, आबाळ आलंय, कोळपायचंय, कोळप घालून मैदाना. यांनी काळ्या आईची सेवा केली, गोठ्यातल्या गायीची सेवा केली, आणि दारातला पाहुणा जुन्या म्हातारीच्या तडाक्यातून सुद्धा कधी उपाशी गेला नाही. नाही 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 नाही, म्हातारीनं अर्धी भाकर, एक भाकर चुलीला लावली, एक भाकर जर तव्यावर असली ना, खालची लगेच अर्धी मोडायची, भिकाऱ्याला नेऊन द्यायची. भाऊ जाय, थांब अजून कालवण झालं नाही, नाही तर मग असं कर, थोडा वेळ बस, कालवणही नाही. ही माणसं जगायचं कारण. आणि निरोगी का? नीतीचा व्यवहार. लबाडी दुकानदाराला बरंच हरभरे विकले पैसे देईल, पण बुडवणार नाही. आता लोक आठवड्याला नवा दुकानदार पाहते, याचे यानं मागायला त्याला जास्त झालं म्हणतो तू दुसरं दुकानाला. जुन्या म्हाताऱ्यांचा एकच गुण आहे, काय? किराणा तिथंच. भाऊ हे बाय, पैसे आणले नाही, माल दे, पण आज माझ्याकडे पैसे नाही, आणि हरभरे विकले तुझा रुपया सुद्धा ठेवणार नाही, पण दे. आणि हरभरे ते निमेच पैसे झाले. भाऊ निमे घे, निमे तूर इकल्यावर पाहू, नाही तर 4 गाया गा म्हणे, एखादा गोरा इकला शनिवारी, रविवारी शिन्नाच्या बाजारात का, मग पाहू. या माणसांची अशी खोड होती. म्हणून या माणसांच्या दसराला बोलायलाही बरं वाटतं. आणि दाव्यांमध्ये आता हे तरुण दावे येते महाराज, कधी कधी आपल्याला काय बोलायचं महाराज, सांगणाराच्या डोळ्यात पाणी येतं, काय दाव्याला बोलायचं महाराज. आणि आता जवळजवळ मी तर दाव्याला सहसा काही जातच नाही, ते आपल्या बजेटच बसत नाही. वर्षातून 1-2 वेळा दाव्याला नाही तर ते आपल्या बजेटमध्ये लग्न दावे बजेटच बसत नाही आपलं. त्या दाव्याला काय बोलायचं महाराज? तरणी बांड पोरं मारायला लागली, आता मोटरसायकलवर पिऊन पडले आणि जागेवर 3 मेले, काय भाषण करायचं? ओवी कुठून आणायची बा? करायचे प्रवचन. आणि दाव्यांमध्ये भाषण करणाऱ्या लोकांना सांगून ठेवतो, माणूस कशाने मेला हे तुम्ही स्पष्ट सांगत जा लोकांना. ही अवलाद पिऊन मेली, तुम्ही सावध व्हा. हा अवलाद येडस होऊन मेली, तुम्ही नाद कमी करा. तुम्ही काय करता ते झाकून ठेवतो. तुम्ही कसाही माणूस मेला का म्हणता, एक उमद व्यक्तिमत्व गेलं, त्याच्यामुळे बाकीचे शपरलेवानी पेते मला नाही. हे सांगून टाकायचं, काय फरक पडला? हे बा 2 दिवस तुम्हाला लोक घोडा लावतील, पण ते लोकांच्या डोक्यात तरी येईन काही अवलाद. काय फाश्या घ्यायच्या आणि काय आत्महत्या करायला. अरे पहाटी 4ला बाई उठती महाराज, दगडाच्या चुलीवर भाकर टाकीती, 2-4 भाकरी टाकीती, किटलीवर कालवण करते. 5 वाजता नवरा बायको थळ तोडायला निघतात महाराज. 10 वाजेपर्यंत 2.5 टन माल थोडी द्यात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे का नाही? आहे का स्वेटर? आहे नाही का थंडी? आहे. 10 वाजेपर्यंत 2.5 टन बैलगाडी भरती ती. तो तोडायला, ती साळायला, तो मुळे बांधायला, ती वाडे बांधायला. भरली गाडी, गाडीच्या वर ऊस करायचा, ऊसाच्या वर लुगडं लावायचं, बसली गाडीवर, निघाली कारखान्यावर गाडी 11ला 2.5 टन. आणि ती भाकर लगेच कालवणात चुरायची. अगोदर भाकर चुरायची आणि ते किटलीतलं कालवण त्याच्यात वतायचं, कारण गाडी हंदाळल्यावर कालवण सांडण. खाला चुरून खालं, येताना लगेच कवडीवर सरपणा घेऊन आली, आड्या उतरली बी, दुपारा 2 तास झोपली बी. पहाटी 4ला तोडायला. तिला सर्दी नाही, तिला साबण नाही, तिला फेऱ्या लावली नाही, ती केस काळे करीत नाही. बाटलीतलं पाणी पित नाही, जिथं बार तिथंच पाणी, जिथं थळात बैल पितील तिथंच पाणी. त्यांना सर्दी नाही. हिचे केस काळे करून केस गळे. आणि त्या पावडरी आणल्यात कुठून, जेवढे चांगले चेहरे होते फार डांबरी सडका करून टाकले याला. आणि प्रत्येक पावडरीमध्ये केमिकल आहे. मग पावडरी लावायची. तुम्ही बावळातपणा केला म्हणून अख्खी गडी पावडर लावायला लागली. एवढा येडेपणा झाला. आता पकवाद्याला पावडर लावून काय करायचं? गायकाला पावडर लावून काय करायचं? तुम्ही चाल ऐकतात लोक, काय करत? ही पावडरी फेवडरी महाराज लोक मी पाहिलेत काही काही. ही त्वचा आहे ना, तुम्ही हिला साबणाचा स्पर्श करू नका, त्वचा आयुष्यभर चांगली राहील महाराज. साबणांमध्ये पोटॅशियम आहे, सोडियम हायड्रॉक्साईड आहे, तिच्यात केमिकल नाहीत का? आणि साबणाने त्वचा खराब झाल्या तुमच्या, काय मध्ये तुमचं
डोक्याला कोणत्याही रंगाची तेल लावा. हे केस काळे करणारे जे लोक आहे ना, तुम्हाला एक काम सांगतो मी, तुम्ही फक्त केस काळे करा आणि डोकं धुवायचं नाही, धुवू नका, बस एक दिवस ठेवा फक्त. आणि सकाळी मला फोन करून सांगा काय होतं, सांगा चला. फक्त केस काळे करायचे आणि धुवायचं नाही डोकं, अजिबात तसंच राहायचं. सकाळी मला सांगायचं काय होतंय. मी नाही सांगत काय होतंय, तुम्हाला जड जाईल, तुम्ही करा तेवढं आणि मला फोन करून सांगा काय होतं. काय होतंय करेक्ट, त्यांनी बरोबर सांगितलं. काय होत केमिकल आहे ते. त्या टीव्हीला जाहिरात पाहिली का, इथं मेलो मी आरडू माझं खरं पठाण, आणि टीव्ही खोटं सांगतोय पटापट पठाण. टीव्हीला अख्खं भाषण जर झालं नाही एखाद्या पुढल्याचं मंत्र्याचं, अख्खं भाषण नाही दाखवत ते कॅमेरावाले, ते 2 बाण त्या वाक्यावरच उड्या हाणता येळवर. असं म्हणले म्हणजे हे बातमी टाकणारी लोक आहे ना, हे दुसऱ्याला खरंच करायला होत्यात तवा गप्प बसा. असं म्हणले तो बाण नुसता उड्याच आणतो येळवर. असं बरं, तो बाण आहे कुठून येतो काय नेमका तिथंच घुसत होतो, आणि तेवढा बाण लावून धरायचा फक्त, खरं बोलायचं नाही. आता आमच्यासारखं खरं बोलणं ना, इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखावल्या ठोका आमच्या, आणि टीव्हीतलं अख्खं खोटे. शेजारचे आलाम काका सोसायटी सोडून गेले का? हे आलाम काका कोण? हे आमचे लहानपणी बाळा, ते लगेच उघड काढतो पळाच, उठा दिवाळी आली, मोती स्नानाची, लगेच ते म्हाताडे दरवाजा उघडीत, परंपरा कान फटावून परंपरा. आता फेर अँड लवली लावून जर माणसं गोरी होत असती तर मी इतके दिवस सावळा राहिलो असतो. काय माणसं, मी फेर अँड लवली झोपलोच असतो ना. विठोबा मंजन जर लावलं तर दात पडत नाही, म्हाताऱ्याने खालच असतं ना एक डबा. काय जाहिरात.